पीठावर आल्याशिवाय हा मद्य निघणार नाही। 2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयातल्या कॉलेजियमने 28 जुलैला घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक झाली आहे। त्यात भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचं नाव असल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात। सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं होईल, न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावर त्याचा दूरगामी परिणाम होईल असं म्हणत आमदार रोहित पवारांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय। दरम्यान आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024ला भाजप प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता, असं उत्तर आता भाजपने दिलंय। दरम्यान थेट न्यायाधीश पदावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर निष्पक्षपणे त्या न्याय देतील का याबद्दल शंका असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। न्यायदेवतेचं जे आपल्या डोळ्यासमोरचं न्यायव्यवस्थेचं जे चित्र आहे, हातात तराजू आहे, डोळ्यावर पट्टी आहे, मात्र मोदी सरकारने आता डोळ्यावरची पट्टी काढून टाकलेली आहे। तराजू हा तर केव्हाच काढून ठेवला होता आणि आता त्यांच्या विचाराचेच नवे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे। हा लोकशाही मूल्याच्या आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे, याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा अधर्म आहे। अन्न आणि नागरी पुरवठा खात्याकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा यंदा दिला जाणार नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे।